नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। बघा, बँकेमध्ये महाराष्ट्रातील बँकेमध्ये भरती निघालेली आहे। 2024 ही नवीन भरती निघाली असून ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, शेअर करा, लाईक करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्रातील खूप जिल्ह्यामध्ये इथे भरती निघालेली आहे, बँकेमध्ये भरती निघालेली आहे आणि ही 2024 ची भरती आहे। 500 जागा प्लस म्हणजे इथे जागा निघालेल्या आहेत आणि 48,480 ते 85,920 जागांसाठी इथे भरती निघालेली आहे। अर्ज पद्धत ऑनलाईन आहे, संधी सोडू नका, लगेचच तुम्ही इथे अर्ज करू शकता। चला तर मग आपण सविस्तर संपूर्ण डिटेल पाहूया। त्याआधी आपण डिटेल पाहूया आणि PDF नोटिफिकेशन सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग आपण सविस्तर माहिती पाहूया। बघा, कर्नाटक बँक भरती 2024 ही भरती आहे। कर्नाटक बँक असेल तरीही महाराष्ट्र आणि ऑल इंडियामध्ये जागा आहेत, तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघा आणि या संधीचं सोनं करून घेऊ शकता। बघा, बँकेचे नाव आहे कर्नाटक बँक LTD। वयोमर्यादा काय आहे, 18 ते 26 वर्षापर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकता। SC ST उमेदवारांसाठी 5 वर्ष सूट असणार आहे आणि OBC उमेदवारासाठी 3 वर्ष इथे सवलत तुम्हाला भेटणार आहे। आणि कोण अर्ज करू शकतात, तर ऑल इंडिया उमेदवार इथे अर्ज हा करू शकतात। कॅटेगरी काय आहे, तर प्रायव्हेट बँक जॉब असणार आहे। अनुभव आणि फ्रेशर लागणार आहे का, बघा, अनुभव आणि फ्रेशर उमेदवार इथे फॉर्म भरू शकतात आणि अनुभवाची गरज नाहीये, इथे फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात। अनुभव असेल तरी तुम्ही वयोमर्यादामध्ये बसत असेल तर तुम्ही इथे अर्ज हा करू शकता। वेतन तुम्हाला किती मिळणार आहे, 24,050 ते 64,480 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी भेटणार। बघा, जनरल, OBC, EWSC, SC ST, PWD इथे 700 ते 600 पर्यंत इथे अर्ज फी असणार आहे। आणि अर्ज पद्धती कशा पद्धतीने करायचे आहे, तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज करू शकता आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे, CBT रायटिंग एक्झाम होणार आहे। आपला स्टार्ट डेट कधीपासून झालेला आहे, 20 नोव्हेंबर 2024 पासून इथे फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे आणि लास्ट डेट कधीपर्यंत आहे, तर 10 डिसेंबर पर्यंत इथे तुम्ही फॉर्म भरू शकता। नोकरीचे प्रकार कशा आहे, तर रेग्युलर बेसिस परमनंट जॉब असणार आहे, तर तुम्ही इथे नक्की अप्लाय करा। बघा, अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर डिटेल पाहू शकता। नोकरीची ठिकाणे ऑल इंडिया आहे आणि महाराष्ट्रात मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नवी मुंबई, ठाणे या ठिकाणी तुम्हाला नोकरीची संधी मिळणार आहे। त्याच पद्धतीने आपण PDF नोटिफिकेशन पाहूया, त्यामध्ये आपण संपूर्ण सविस्तर डिटेल पाहूया। एज्युकेशन काय लागणार आहे, कोण अर्ज करू शकते, एक्झाम कुठल्या सेंटरवरती देऊ शकता, एक्झामचा पॅटर्न काय असणार आहे, ती संपूर्ण डिटेल मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, कर्नाटक बँक LTD या बँकेमध्ये इथे भरती निघालेली आहे। अशा पद्धतीची भरती आहे। बघा, तुम्ही कोण अप्लाय करू शकता, हु कॅन अप्लाय, क्वालिफिकेशन क्रायटेरिया इथे काय लागणार आहे, ग्रॅज्युएशन असेल, तुम्ही एनी युनिव्हर्सिटी किंवा एनी फील्डमध्ये तुमचं जर ग्रॅज्युएशन असेल तर इथे तुम्ही अप्लाय करू शकता। इन्स्टिट्यूट बोर्ड रिकॉग्नाइज गव्हर्नमेंट इंडिया, UCG, अदर गव्हर्नमेंट रेग्युलर बॉडीज मध्ये तुमचं जर ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकतात। कॅन्डिडेट शुड बी ग्रॅज्युएट ॲज 1/11/2024 म्हणजे 1/11/2024 पर्यंत तुम्ही इथे पास आउट असाल तर इथे अप्लाय करू शकता। त्याच पद्धतीने म्हणजे तुम्ही जर ग्रॅज्युएशन मध्ये असाल लास्ट इयर मध्ये तर तुम्ही इथे अप्लाय करू शकत नाही, असं सुद्धा इथे सांगितलेलं आहे। एज क्रायटेरिया काय सांगितलेलं आहे, बघा, मॅक्झिमम 26 इयर तुमचं इथे कंप्लीट होणं गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीने SC ST साठी 5 वर्षाची सवलत सुद्धा इथे देण्यात आलेली आहे। आणि नॅशनॅलिटी काय लागणार आहे, तर कॅन्डिडेट इंडियन नॅशनॅलिटी असेल तुमची तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। बघा, ॲप्लिकेशन फी सुद्धा इथे दिलेला आहे। बघा, जनरल OBC साठी 700 रुपये इथे फी असणार आहे आणि SC ST साठी 600 रुपये इथे फी असणार आहे। आणि तुम्हाला इथे सॅलरी किती भेटणार आहे याबद्दलची सुद्धा माहिती दिलेली आहे। कमीत कमी
50 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे। त्याच्यामध्ये इतर अलाउन्सेस सुद्धा भेटणार आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। आणि टोटल 59,500 पर्यंत तुमची पर मंथ सॅलरी जाऊ शकते। सिलेक्शन किंवा ऑनलाईन टेंटेटिव्ह शेड्यूल कधीपर्यंत असणार आहे किंवा कुठल्या सेंटरवरती एक्झाम घेतली जाणार आहे बघा, हे सेंटर असणार आहेत बँगलोर, हैदराबाद, धारवाड, हुबळी, चेन्नई, कोलकाता, मैसूर, मुंबई, पुणे, न्यू दिल्ली अशा पद्धतीने बघा तुम्हाला इथे एक्झाम सेंटर असणार आहेत, ते तुम्ही पाहू शकता। कलबुर्गी अशा पद्धतीचे तुम्हाला इथे सेंटर असणार आहे बघा। मुंबई आणि पुणे हे महाराष्ट्रातले 2 सेंटर आहेत, तुम्ही इथे एक्झाम देऊ शकता किंवा इथे एक्झामसाठी सेंटर टाकू शकता। त्याच पद्धतीने अपॉइंटमेंट, जॉब लोकेशन हे सुद्धा दिलेलं आहे। तुमचं ट्रेनिंग पिरियड असणार आहे, त्यामध्ये तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाणार आहे, त्यानंतर तुमचं सिलेक्शन होणार आहे। त्याच पद्धतीने बघा इम्पॉर्टंट डेट सुद्धा इथे दिलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। डेट ऑफ नोटिफिकेशन, ओपनिंग डेट आणि त्यानंतर क्लोजिंग डेट आणि एक्झाम सेंटर। इथे तुमचं इम्पॉर्टंट डेट मध्ये चेंजिंग झालेलं आहे, अपडेट झालेलं आहे, तर एक्झाम फॉर्म भरायची डेट वाढलेली आहे, तर 10 डिसेंबर पर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकता। बघा कशा पद्धतीचं पॅटर्न असणार आहे इथे दिलेलं आहे। नेम ऑफ द टेस्ट, नंबर ऑफ क्वेश्चन, मॅक्झिमम मार्क आणि टाइम, तुम्हाला अशा पद्धतीचं एक्झाम असणार आहे बघा। रिजनिंग साठी 40 क्वेश्चन असणार आहे 40 मार्कासाठी आणि 30 मिनिट इथे टाइम असणार आहे। इंग्लिश लँग्वेज साठी 40 क्वेश्चन 40 मार्क आणि 30 मिनिट टाइम असणार आहे। कम्प्युटर नॉलेज साठी 40 क्वेश्चन 40 मार्क आणि 20 मिनिट टाइम असणार आहे। जनरल अवेअरनेस साठी 40 क्वेश्चन 40 मार्क्स आणि 25 मिनिटे टाइम असणार आहे। न्यूमेरिकली ॲबिलिटी यांच्यासाठी 40 मार्क 40 क्वेश्चन आणि मिनिट तुमचे 30 मिनिट असणार आहे। 135 मिनिट म्हणजे 1.5 तास पेक्षा जास्त इथे टाइम असणार आहे आणि 200 मार्क आणि 200 क्वेश्चन अशा पद्धतीचे तुम्हाला इथे पॅटर्न असणार आहे। आणि तुम्हाला रॉंग आन्सर साठी 1/4 तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे आणि क्वेश्चन पॅटर्न इंग्लिश ओनली असणार आहे। तुमचं इतर लँग्वेज मध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकणार नाही, फक्त इंग्लिश लँग्वेज असणार आहे, अशा पद्धतीने इथे माहिती दिलेली आहे। त्याच नंतर बघा तुम्हाला फॉर्म कशा पद्धतीने भरायचं हे सुद्धा माहिती दिलेली आहे। ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन करायचं आहे बघा, या बँकेच्या लिंक वरती जाऊन तुम्ही अप्लाय ऑनलाईन लिंक करू शकता आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन करा। तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आलेला असतो तो जपून ठेवा आणि सक्सेसफुल रजिस्ट्रेशन मेसेज तुम्हाला येईल आणि त्यानंतर तुम्ही अप्लाय किंवा फॉर्म भरू शकता। त्यानंतर पर्सनल डिटेल माहिती द्यायचे, अपलोड डॉक्युमेंट्स, प्रिव्ह्यू डिटेल्स तुम्ही संपूर्ण माहिती चेक करू शकता आणि त्यानंतर तुम्ही सबमिट बटन करू शकता किंवा सबमिट बटनावर क्लिक करा। त्यानंतर पेमेंट ऍप्लिकेशन फी तुम्हाला पेमेंट भरायची आहे आणि फायनल सबमिशन तुम्ही अशा पद्धतीने करू शकता। बघा अशा पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म भरायचा होता आणि अशा पद्धतीची जॉब माहिती होती। आजचा व्हिडिओ इथेच संपतो। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।